पण आज शिकलेले लोक पिंडदान करतात, तेरेवी करतात, केस कापतात. आज देखील आपल्याकडे बंगला बांधायला लागले किंवा घर विकत घ्यायला लागले की काय करतात? घर घेताना, घर बांधताना काय पाहतात? दिशा. काय पाहतात? दिशा. वास्तुशास्त्र. घराचं तोंड इकडं असावं, किचन कट्टा तिकडं असावं, बेडरूम इकडं असावं. घराचं तोंड कोणीकडे महत्वाचं नाही, घरात राहणारी माणसं किती हिंमतवान आणि किती कर्तृत्वान आहेत यावरती यश अवलंबून असतं. कोणती दिशा वाईट नाही, पृथ्वी गोल आहे, दिशा काल्पनिक आहे. दिशाला नाव माणसाने दिली. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर दिशाला नाव माणसाने दिली. दळणवळणासाठी दिशा आल्या आणि दैनंदिन व्यवहारासाठी दिवस आले. आजच्या दिवसाला शनिवार म्हणावं कोणी ठरवलं? माणसाने ठरवलं. तर सूर्यावर लिहिलंय का संडे, मंडे, ट्युसडे, वेन्सडे? ग्रेगोरियन कॅलेंडर, विक्रम संवत्सर, शालिवांश, हिजरी कॅलेंडर माणसाने निर्माण केलं. आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी कॅलेंडर आलं. कोणता दिवस वाईट नाही, प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. पण काय मंडळी शुक्रवारी नॉनव्हेज खातात, शनिवारी खात नाहीत. आज आमचा शनिवार आहे. शुक्रवारी खाल्लेलं कुठे गेलं? अशा लोकांना मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं पाहिजे. आहाराचा, धर्माचा, आहाराचा, नैतिकतेचा आणि आहाराचा आणि संस्कृतीचा जगामध्ये काही संबंध नाही. म्हणजे शाकाहारी माणसं सज्जन, मांसाहारी दुर्जन असं कोण लिहून देईल का? शाकाहारी लोक कधी चोरी करत नाहीत, शाकाहारी लोक खोटं बोलत नाहीत, शाकाहारी लोक अन्याय करत नाहीत, शाकाहारी लोक करप्शन करत नाहीत. आहे का खरं हे? आहाराचा आणि नैतिकतेचा जगामध्ये काही संबंध नाही. बुद्ध अहिंसावादी होते, पण बुद्ध म्हणाले जिथं जे उपलब्ध आहे ते खावा, लय नाटकं करू नका. नंतर टुंड्रा प्रदेशात जाणार, बगर, साबुदाणा, उकडीचं मोदक, आळूचं फतफत मागणार, मिळणार नाही. मिळालं तर पचणार नाही. जिथं जे उपलब्ध आहे ते खावा. कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टरने काय खायला सांगितलं? निवृत्ती. कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टरने काय खायला सांगितलं? मटणाचा रस्सा, सूप. मासे खावा, अंडी खावा, मटण खावा. कुठले डॉक्टर म्हणले का 4 बटाटी खावा, 4 रताळी खावा, 1 किलो शाबू खावा, रोज अर्धा लिटर चहा पीत जावा? सांगतात का डॉक्टर कधी? अरे जपानमध्ये मध्यान्ह भोजनामध्ये सी फूड देतात, मासे. मुलांना काय मिळालं पाहिजे? कॅल्शियम, बी विटॅमिन, B12, प्रोटीन. इतका विचार जपान करतं. म्हणून जपानची टेक्नॉलॉजी, जपानचं शिक्षण प्रगत आहे. इतका विचार लहानपणापासून करतात. आणि आपल्या देशामध्ये मध्यान्ह भोजनामध्ये काय देतात? दुपारच्या जेवणात शाळेत भात देतात. भात. दुपारी पोरं झोपलीच पाहिजेत वर्गात. अरे अंड सुरू केलं तर मोर्चे निघाले आपल्या देशात. अंड सुरू केलं. आता अंड म्हणजे काय? गांजाची पुढे का तंबाखूची पुढे? काय वाईट आहे अंड्यात? कुणी पण सांगा. डॉक्टरला विचारा अंड्यात काय वाईट आहे, विचारा डॉक्टरला, सांगतो तुम्हाला काय वाईट आहे. बरं, ज्याला अंड खायचं नाही त्याने केळं खावा. त्यांच्यासाठी केळ्याची व्यवस्था आहे, केळाची. कसा आपला भारत महासत्ता होणार? ह्या अंधश्रद्धेतून नाही बाहेर पडलो तर. आज मुंबईसारख्या, पुण्यासारख्या अनेक ठिकाणी नॉनव्हेज लोकांना सोसायटीमध्ये फ्लॅट देत नाहीत. मुंबईमध्ये, पुण्यात नाही अजून आलेलं, मुंबईमध्ये अनेक सोसायटीत फ्लॅट देत नाहीत. आणि जगात कोणीही शाकाहारी नाही, लक्षात ठेवा. शुद्ध शाकाहारी गाय आहे, शेळी आहे. वाघ हा शुद्ध मांसाहारी आहे. वाघ काय मेथीची भाजी खाऊ शकत नाही, पण मनुष्य प्राणी मेथीची भाजी पण खाऊ शकतो आणि ऑमलेट पण खाऊ शकतो. म्हणजे मनुष्य प्राणी काय? बिसरारी. जे शाकाहारी लोक आहेत त्यांच्या माहितीसाठी सांगतो. काय माणसं म्हणतो आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत, आमचं हाड सुद्धा वाटलेलं नाही. दही खाल्लं कधी? दही तुम्ही दही कसं तयार होतं? विचारा डॉक्टरांना, फार्मासिस्टला विचारा, एखाद्या केमिस्टला विचारा. दही कसं तयार होतं? बॅक्टेरिया मेल्याशिवाय दही तयार होत नाही. बॅक्टेरिया सजीव असतो, त्याला जीव असतो. मग तुम्ही बॅक्टेरिया खाल्ला काय आणि बोकड खाल्लं काय? दोन्ही सारखं, दोघाला जीव आहे. तुम्ही जे मेडिसिन खाता, मेडिसिन औषध, हाडाच्या मुक्तीशिवाय औषधच तयार होत नाही. कॅप्सूलची जी कव्हर असते ना, हाडाच्या बुकटीपासून बनवलेल्या जिलेटिनची कव्हर असते, ती कॅप्सूलची कव्हर. विचारा कुठल्याही मेडिकलवाल्याला, फार्मासिस्टला विचारा, ते तुम्हाला सांगतील. खूप अंधश्रद्धा आहेत आपल्या देशामध्ये. त्या अंधश्रद्धा नष्ट झाल्या पाहिजेत. बुद्धिप्रामाण्यवाद आला पाहिजे. फुले, शाहू, आंबेडकर विज्ञानवादी होते,
अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारे महापुरुष नव्हते, समतावादी होते, बुद्धिप्रामाण्यवादी होते, स्त्रियांचा आदर आणि सन्मान करणारे होते. ज्या दिवशी या देशाला बुद्ध, महावीर, शिवराय, फुले शाहू आंबेडकर, संत तुकाराम, संत चक्रधर समजतील, त्या दिवशी अमेरिकेच्या अगोदर मंगळावरचे पहिले पाऊल भारतीय तरुणांचा आणि तरुणींचा असेल. इतकी ताकद आपल्या इतिहासामध्ये आहे. इतिहास आपण ऐकतो, खरा इतिहास ऐका, खरा इतिहास सांगा, एकोप्याने राहा, बंधुभावाने राहा, भांडण करू नका. आता इलेक्शन आले, काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, खुर्द, बुद्रुक सगळे तुटून पडले. ही सगळी नाटकं 10 जून पर्यंत लक्षात ठेवा. 10 जून नंतर सगळी एका गाडीत पडणार आहेत. त्यांचे धंदे आहेत, व्यवसाय आहेत, पाहुणे एकमेकाचे. इथं मात्र आपण हमरी तुमरीवर. भारतीय लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडायचं स्वातंत्र्य आहे, अधिकार आहे. मत मांडा, पण द्वेष करू नका, भांडण करू नका. वाद झाला, राजकीय वाद, तर केसेस कुणावर होणार आहेत? गल्ली बोळातल्या कार्यकर्त्यावर, दिल्लीतल्या लोकांवर, नेत्यांवर. दिल्लीतल्या मुंबईतल्या नेत्यांवर केसेस होत नसतात. केसेस खेड्यापाड्यातल्या नेत्यांवरती, कार्यकर्त्यावरती होत असतात. म्हणून आपले मत, आपला विचार अबाधित ठेवा. विचार स्वातंत्र्य आहे, पण भांडण, वाद करू नका, एकोप्याने राहा. मला ज्ञानेश्वर माऊली बोराट यांचं खूप कौतुक वाटतं. अत्यंत प्रामाणिक तरुण आहे, हिंमतवान तरुण आहे, निर्भीड तरुण आहे आणि शिवराय फुले शाहू आंबेडकरच्या विचाराचा सच्चा पाईक आहे. तरी एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीचे आपले नेते, प्रामाणिक, निर्भीड, अभ्यासू अशा आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय मानवदादा कांबळे आजचे अध्यक्ष आहेत. त्यांचं भाषण आपल्याला ऐकायचं. मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. या ठिकाणी